आसावरी काल पहिल्यांदाच वेगळं वागली. मला असं का वाटतं की तिने मला टाळलं. सर 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 काय चाललंय? हेच मला कळत नाही काय चाललंय. सर मग आता काय करायचं आपण? बघूया, कदाचित माझा गैरसमज झाला असेल. नो नो सर, सर तुमचं मिसअंडरस्टँडिंग नाही झालंय सर, खरं आहे. खरंच मला टाळलंय. येस सर. सर त्या इलेक्ट्रिशियन वाल्याला आता वेळ नाहीये, तो दुपारी येईल बॅक फ्रीजची ऑक्झिलरी लाईट ऑन करायला. मॅडी मी काय झालं सर? एनिवे येऊ दे, कधी येऊ दे, त्याला येऊ दे. ओके ग्रेट सर, मी त्याला कॉल करते. हो. काय करू कळत नाहीये. फोन करू का, काय विचारू. सकाळी मला जावं लागतंय म्हणून माझ्यावर चिडणारी तू संध्याकाळी मात्र एवढी कशी बदलली. मी बदलले नाहीये. मी घाबरले, खूप घाबरले. मला काही सुचलंच नाही काल. सोहमचा हात कापल्यावरती एकदम धस्स झालं. त्या बाबांचं बोलणं आठवलं मला. आसावरी, ए आसावरी, आसावरी. अगं काय लक्ष कुठे आहे तुझं? कधीपासून हाका मारतेय? ताते बहिणी या ना. हे घे, या 4 साड्या आणल्यात गोधडी शिवायला. चालतील ना ह्या की अजून हव्या आहेत? नाही चालतील. बरं, पैसे किती घेशील याचे? ताते बहिणी मी नंतर सांगू का तुम्हाला? कारण ह्यांचा फोन येतोय मला. मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय त्यांच्याशी. जाते हो जाते. बाई बाई, लग्नाला 1 वर्ष होत आलं तरी ओढ किती. हॅलो. हॅलो. आसावरी, मी हे विचारायला फोन केला होता की ते हे मेन्यू फायनल केला होता ना, तो तुला सांगायचा होता. मी असं करतो ना, मी घरी येतो आणि सांगतो तुला. तुम्ही ठरवलंय ना, म्हणजे तर चांगलाच असेल. तुम्हीच ठरवून टाका आणि पक्क करून टाका. ठीक आहे, मग उद्याच भेटू अॅनिव्हर्सरीला. हो चालेल. ठेवू मग फोन. हो. आई, आई. काय रे, काय झालं तुला? कधी लागलं बघू? जमाना झाला लागून. तुला आज जाग आली? बघू इकडे दे, मी ड्रेसिंग करून देते. अरे थांब, दुखेल, मी करून देते ना. काय नाही, जरा गोष्टी नीट बघून करत जाणार. तुलाच त्रास होतोय ना. खूप दुखतंय का? सोहम काय झालं रे? तू गोधड्यात शिवत बस.
मुलाला काय हवंय नकोय नको बघूस. झालंय का तुझं? नाही तर राहू दे, मी करतो. हो झालं, थांब जरा. आणि ऐक, आता जरा तू हात कुठे भिजवू नकोस, कोरडा ठेव. आणि तू टीटीचं इंजेक्शन घेऊन येतोस का डॉक्टरकडे जाऊन? म्हणजे घ्यावं लागेल कदाचित. नाही, काही गरज नाहीये, माझं मी बघीन. चल. कधी कधी अतिच करतो ना ग बबड्या. तुझ्यासारखी इतकी काळजी करणारी बायको मिळालीये त्याला. तू दाखवत नसतीस ना शुभ्रा, तरी प्रेम करतेस माझ्या मुलावर. मग ते मंगळसूत्र का ग काढून ठेवलंस तू? माझं प्रेम आहेच आई, पण सोहमवर. या बबड्याचं काय करू? शुभ्रा, सोहम आणि बबड्या एकच आहेत ना? नाही आई, मागच्या काही महिन्यांपासून त्याने केलेलं एखादी चांगली गोष्ट सांगा बरं मला. नवरा म्हणून केलेलं एखादं कर्तव्य किंवा मुलगा म्हणून पार पाडलेली एखादी जबाबदारी. अहो आत्ता काल परवा हे जे काही तमाशे झाले, हे तमाशे कुणी केले? सोहमनी केले का त्या बबड्याने केले? मग उद्या आपण काय साजरं करतोय? तुमच्या नात्यातला अतिशय महत्वाचा क्षण ना. मग त्या नात्याचं प्रतीक तर आहे मंगळसूत्र. बरं शुभ्रा, मला सांग, तुझ्या आईने जेव्हा तुला विचारलं की तू मंगळसूत्र का काढून ठेवलंस म्हणून, तू गोंधळून का गेलीस? आईला का नाही सांगितलंस खरं? उद्या जेव्हा तिला कळेल की तू स्वतःहून ते मंगळसूत्र काढून ठेवलंयस, किती वाईट वाटेल ना तिला. अगं सोहमकडे बघ ना, त्याची चिडचिड का होते? तो सारखं एकच म्हणतोय की ते मंगळसूत्र का काढून ठेवलंस, मंगळसूत्र का काढून ठेवलंस. त्याला वाटतंय शुभ्रा, तू नुसतं मंगळसूत्र नाही काढून ठेवलंस, तू त्याला आयुष्यातनं काढून टाकलेस तुझ्या. शुभ्रा, बरं ठीक आहे, सोहमचं जाऊ दे. शुभ्रा, माझा विचार करत, जिने जिचं अर्ध आयुष्य मंगळसूत्राशिवाय काढलं, तिला आपल्या सुनेचा असा मोकळा गळा बघून काय वाटत असेल? विचार करत माझा. खूप वाईट वाटतं शुभ्रा मला. माझ्यासाठी. शुभ्रा, मला मंगळसूत्र हवंय माझं. तुला कशाला हवंय मंगळसूत्र? का म्हणजे माझं मंगळसूत्र आहे ते. ऍक्च्युली मी आईना दिलं होतं ते ठेवायला, पण आईने तुझ्याकडे दिलं ना सांभाळून ठेवायला. हा, मी ठेवलंय ते, राहू दे माझ्याकडे. अरे पण मग ठेवलेस तर देत का नाहीयेस? घरातच आहे ना मंगळसूत्र की? ती परत मंगळसूत्र मागणार नाही म्हणून मी ते विकून टाकलं. मग आता कशाला हवं हिला ते मंगळसूत्र? काय विचारते मी? कुठे ठेवलंयस? ठेवून ठेवणार कुठे? कपाटात मीच घेते. थांब थांब, मी तुला म्हटलं ना मी ठेवलंय म्हणून. पण मग काय देत का नाही? असं काय तुला घालायचंय का ते? हो, मी घालणार आहे मी. ठीक आहे, मग माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आता. आई, हे बघ, थांब, नको, मी देतो.
ही असते म्हणजे मंगळसूत्र खोटं याची शंका नाही आली हिला. बरं आहे. चला, नातं नाही पण निदान मंगळसूत्र तरी जपलंच. थँक्यू. आई, उद्याच्या साडीवर हा दागिना कसा वाटेल? चांगलाच वाटेल, पण काही घातलं तरी मंगळसूत्राची सर थोडीच येणार आहे. कदाचित या दागिन्याला येईलही. तुला काय काही चांगलं दिसतं ग? घाल. अहो पण बघा तरी नक्की कुठला दागिना घालणार आहे मी. शुभ्रा, शुभ्रा, शुभ्रा तू मंगळसूत्र काढून ठेवलं तरी रडते माझी सासू, ते घातलं तरी रडते. आता करायचं काय सुनेने? काही करू नकोस. उद्या जेव्हा हे मंगळसूत्र घालशील ना तेव्हा परत कधी काढू नकोस. नाही काढणार. उद्याच्या कार्यक्रमात त्याच्या हातूनच घालून घेणे मंगळसूत्र आणि मग परत कधीच नाही काढणार. मी मंगळसूत्र काढून ठेवलं कारण मला वाटलं होतं की असं केल्यानंतर तरी सोहमला नात्याची थोडीशी तरी जाणीव होईल, पण झालं वेगळंच. तो आहे तसाच राहिला बबड्या, आणि तुम्ही पूर्ण बदललात. माझ्यापासून इतक्या लांब गेलात, इतका अबोला धरला. आई, घाबरून गेले होते मी. खूप दुखावलं ना मी तुम्हाला. पण आई, अहो तुम्ही घेतलात तसा त्या मंगळसूत्र काढण्याचा अर्थ नव्हता हो. अहो मी सोहमचं वाईट चिंतेन का? त्याचं सगळं चांगलं व्हावं असंच वाटणार आहे ना मला. त्यामुळे मी तयार आहे मंगळसूत्र घालायला. शहाणी ग माझी भावली ती. खूप त्रास दिला ना ग मी तुला. मला माहितीये मी खूप त्रास दिला तुला, पण तुला खरंच सांगू शुभ्रा, तुझ्याशी मी जो अबोला धरला ना त्याचा तुला झाला त्याच्यापेक्षा खूप जास्त त्रास मला झाला. खूप त्रास झाला. या मंगळसूत्राचं महत्व ना तिला विचार, जिच्या नशिबी ते फार काळ टिकलं नाही. खरंच हे मंगळसूत्र म्हणजे नातं आहे, आणि चांगलं असेल वाईट असेल तरी नातं आहे. सॉरी. दे हे मंगळसूत्र, मी देवासमोर ठेवून येते. देवा, शुभ्राने मंगळसूत्र घालायचं ठरवलं आणि मला किती आनंद झालाय मी काय सांगू. माझी खात्री आहे आता सोहममधले आणि शुभ्रामधले वाद हळूहळू मिटतील. त्यांचं नातं पुन्हा एकदा घट्ट होईल आणि घरातलं सगळं पूर्वीसारखं होईल, आनंदी. ज्योतिषाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा आणि असं ठरवलं होतं मी. पण हे सगळं हे गेल्यानंतरच घडतं ना. काय करू मी देवा, मी काय करू, मला खरंच कळत नाहीये. म्हणजे आई म्हणून मी मुलाला जपायला गेले तर बायको म्हणून यांच्यावरती मी किती अन्याय करतेय.
काल मी यांना खरंच यांचे आणि सोहमचे ग्रह जुळत नसतील तर खरंच दोघांपैकी एकाच्या जीवाला धोका असेल तर काय करू मी काय करू मला 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 नाही कळत देवा, मला खरंच काही कळत नाहीये. एका बाजूला माझ्या सुनेचं मंगळसूत्र आणि दुसऱ्या बाजूला माझं. वा शुभ्रा, अगं काय छान घमघमाट सुटलाय केकचा. अगं तू स्वतःच सजवतेस केक. मला नसतं बाई जमलंय सगळं काही. तू अगदी शोभतेस यांची सून. आई अहो केक सजवणं खूप सोपं असतं. तुम्ही त्या मेहंदीच्या कोणने कधी कुणाच्या हातावर मेहंदी काढली आहेत का? हो ग, पण खूप पूर्वी. तितकं सोपं आहे, घ्या ट्राय करा. अगं नको बाई नको, तुझा केक खराब व्हायचा. अहो नाही खराब होणार. आणि समजा झाला ना तर आपल्याला 2 केक मिळतील. घ्या ना ट्राय करा. अगं नको ग, एवढ्या मेहनतीने बनवलंयस तू. आई मला कुठलंही कारण नकोय, घ्या बरं. अगं नको. मी माझं नाव लिहिलंय ना, तुम्ही सोमचं नाव लिहा. अगं पण माझं अक्षरही तेवढं चांगलं नाही तुझ्यासारखं. तुम्हाला जमेल, छान जमेल, घ्या. बघूया. अगं वाव, बघा किती मस्त जमलंय. तू समजावून सांगितलंस म्हणून. आय लव्ह यू. मी खूप मिस केलं तुम्हाला. मी सुद्धा. आता बघ सगळं चांगलं होईल. उद्या ना सगळ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान असेल, हसू असेल, आनंद असेल आणि तुझ्यात आणि सोहम मधले गैरसमज दूर होतील. आता ना सगळं छान होईल तुमच्या आयुष्यात, अगदी पूर्वीसारखं.